वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी जोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. अध्यासाचा आपला विषय चालू आहे. त्या अध्यासामध्ये काही पूर्व पक्षांनी शंका निर्माण केली. त्या शंकेचं समाधान सांगितलं, वहापोह केलेला आहे की खरंच ज्याच्यामुळे अध्यास घडतो त्या अध्यासाचं स्वरूप विस्ताराने सांगितलेलं आहे. आणि ते पुन्हा पुन्हा पाहावं लागतं, पुन्हा पुन्हा चिंतन करावं लागतं. पण अध्यास आपल्या जीवनातून लवकर जात नाही. अध्यास गेला की आपलं जीवन संपलं बरं का. अध्यास गेला की अध्यास आहे म्हणून आपण जगलोय. अध्यास आहे म्हणून आपला व्यवहार चाललाय. अध्यास गेला की दुःख गेलं, दुःख गेलं की सगळं शिल्लक राहतो आनंदच. आनंदच राहतो म्हणजे तो मुक्त होतो. मुक्त होतो म्हणजे पुन्हा काय जन्ममरणाचा संबंध राहत नाही, जीवनच संपलं. तो अध्यास कसा लगेच जाईल. हजारो शेकडो जन्म घ्यावे लागतात, तो कुठं जातो. एकाएकी कसा जाणार. पण अध्यास लवकर कळत नाही, पण एकदा जर कळला तर तो पुन्हा राहत नाही बरं का. पण फार तो सूक्ष्म विचार आहे. जसं त्या भगवत प्राप्तीचं लक्षण सांगत असताना असं सांगितलं, एक साधक साधना करीत बसला होता. आणि साधना करत असताना निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही प्रामुख्याने साधना सांगितली. ह्या दोन साधना केल्यानंतर आवरण निवृत्ती करता प्रयत्न करावा लागतो. आणि आवरण निवृत्ती करता प्रयत्न करावा लागतो, त्याच्याकरता ज्ञान लागतं. आणि ते ज्ञानाकरता अधिकार लागतो. मग तिथून पुढे सांगितलं विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक संपत्ती पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे. पण त्याच्या आधीची साधना आहे निष्काम कर्म, निष्काम उपासना करून मल दोष विक्षेप दोष गेला पाहिजे. पण मल आणि विक्षेप दोष घालवण्याकरताच अनंत जन्म जातात, ज्ञान होण्याकरता वेळ लागत नाही. तसं अध्यास घालवण्याकरताच जन्म जातात. एकदम अध्यास अंतःकरणातला निवृत्त नाही, पहिल्यांदा तो सिद्ध झाला पाहिजे, तो आपल्याला मान्य झाला पाहिजे, आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे, त्याच्यावरती आपली श्रद्धा दृढ बसली पाहिजे. कठीण आहे ते. पण दीर्घकालाची गरज आहे. त्या ध्रुवबाळाच्या साधनेतलं वर्णन केलंय. ध्रुवबाळ भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून अनुष्ठानाला बसला. अनुष्ठानाला बसल्यानंतर त्या साधनेमध्ये असं वर्णन आहे, अनाशकेनं. अनाशक म्हणजे अन्न सेवन करायचं नाही, अन्न सेवन करायचं नाही. म्हणून तो फळ खात होता, एक बोर आणि एक दुसरं कुठलं एक फळ. ते 2 दिवसातून का 3 दिवसातून एकदा खायचं बरं का. ते बोर असं एक बोर आणि एक फळ खायचं 3 दिवसातून एकदा. असं किती, 1 महिना. एकच बोर, पाणी बिनी काय घ्यायचं नाही, एक एवढंच छोटस बोर आणि एक फळ खायचं 3 दिवसातून एकदा बरं का. असं
1 महिना, महिना का वर्ष असं काहीतरी सांगितलं ते. 1 महिना. त्यानंतर एवढं करूनही देव भेटेना म्हणून त्यांनी ते सोडून दिलं बरं का. झाडाचा पाला खायचा आणि तो 6 दिवसातून एकदा, असं महिनाभर. ते बघितलं तरी देव प्रगट होईना, ते सोडून दिलं. 9 दिवसातून एकदा पाणी घ्यायचं, एक घोटभरच, असं महिनाभर, तरी देव भेटेना. आणखी तपश्चर्या वाढवली, एक श्वास घ्यायचा 12 दिवसातून. किती? एक श्वास घ्यायचा 12 दिवसातून, असं महिनाभर. महिन्यात किती? 2.5 श्वास बरं का. तरी त्याला वाटलं आणखी याच्यापेक्षा कडक तपश्चर्या करावी. त्यांनी ठरवलं आता श्वास सुद्धा घ्यायचा नाही, श्वास सुद्धा घ्यायचा नाही. मग देव प्रगट झाले बरं का. जमेल आपल्याला? काय सूरदास, आपल्याला नाश्ता नसेल तर जमत नाही काय? दिवसातून 4 वेळा खावा लागते. कसा अभ्यास होईल, कशी साधना होईल? साधना करण्याकरता फार संयम ठेवावा लागतो खाण्याकरता. त्या हनुमंतरायच्या चरित्रातून थोडस मी चिंतन ऐकलं. हनुमंतराय ना भगवान शंकराला वाटलं विष्णूची आपल्याला सेवा घडायची आहे. सेवा घडण्याकरता, अखंड सेवा घडण्याकरता आपण असं जन्माला यायचं, कुठली उपाधी नको आपल्यावर. म्हणून वानराच्या रूपात आले भगवान शंकर. वानराला घर लागत नाही, त्याला कपडे लागत नाहीत, त्याला अन्न लागत नाहीत. पण प्रभूच्या सेवेत अंतर पडू नये म्हणून भगवान शंकर आणि तसं रूप धारण केलं बरं का. कुठेही झाडावरती बसून दिवस काढता येतो, काही खाऊन काढता येतं, कपडे घालायची गरज नाही, की जेणेकरून सेवेत अंतर पडू नये म्हणून अशा रूपाने प्रगट झाले बरं का. म्हणून तर ती पद्धत सांगितली ना. कारण स्वयंपाक करायचा म्हटला की तुम्ही स्वयंपाकात 4 तास गेले तर अभ्यास कधी करणार? म्हणून मधुकरी मागायची. शिजवून खायला वेळ जातो ना, आणि शिजवून खायला वेळ जातो, खात असताना पुन्हा आवड निवड आली खाताना, शिजवताना. मधुकरी जसं येईल ते खायचं आणि दिवस काढायचा ना. चिंताच करायची नाही हो, अभ्यास करायचा आहे, साधना करायची. म्हणजे साधनेकरता एवढा काल त्याच्यामध्ये घालावा लागतो. म्हणून तो साधक चिंचेच्या झाडाखाली बसला होता साधनेला, भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून. आणि योगायोगाने त्या रस्त्याने नारद महर्षी चालले होते. त्याला आनंद झाला, वा वा नारद ह्या रस्त्यावरती आले. त्यांनी नारदांना नमस्कार केला. म्हणले कुठे निघाला? म्हणजे वैकुंठाला. वा, चांगली गोष्ट आहे. मी साधना करण्याकरता बसतोय, मला देव कधी भेटणार आहे देवाला विचारा म्हणले. तुम्ही चाललाय तिकडं? नारद म्हणले हरकत नाही, मी त्या देवालाच भेटायला चाललोय, विचारतो म्हणले. गेले, देवाची भेट झाली, सगळं बोलणं झालं, सगळं झालं. आणि म्हणले देवा तुम्हाला एक विचारायचं आहे. म्हणजे एक साधक साधना करतोय, त्याला एक निरोप आहे, मला कधी भेटणार? म्हणले कधी भेटणार? देव म्हटले ज्या झाडाखाली तो बसलाय ना ते चिंचेचं झाड आहे. चिंचेच्या झाडाला जेवढी पान आहे तेवढे जन्म झाल्यानंतर मी भेटणार म्हणून सांगा त्याला. देवाने काय निरोप दिला? ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाची जेवढी पान आहे तेवढे जन्म झाल्यानंतर मी भेटणार. महाराज म्हणजे अवघड, त्याला निरोप आपण द्यायचा कसा म्हटले? नारदने विचार केला, आता ह्याला भेटणं म्हणजे अवघडच आहे. एवढं भेटणं म्हणजे अवघडच आहे. नारद विचार करू लागले, ह्याला भेटावं का न भेटावं, याला भेटावं का न भेटावं. अहो एवढी साधना करायची, देव भेटायचा का शक्य आहे? एक जन्म घेण्यामध्ये मारामार आपली व्हायला लागल्या. आणि चिंचेच्या झाडाला पाणी किती हो?
आले नारद, निघाले रस्त्याने, भेटावं का न भेटावं, भेटावं का न भेटावं, असं चालले होते, बाजून चालले होते. त्यांनी पाहिलं, ओ महर्षी म्हणले, हो 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 हो, आलो आलो म्हणले. म्हणजे काय देवाचं, काय नाही, देवाचा निरोप एवढाच आहे. म्हणजे काय नाही, नाही एवढाच आहे म्हणले. काय नेमकं सांगितलं देवाने, काय नाही म्हणले, त्या झाडाखाली तू बसलात, तेवढ्या झाडाची पानं आहेत, त्या पाना एवढे तुझे जन्म झाले की तुला देव भेटेल. त्याला आनंद झाला फार, त्याला फार आनंद झाला. म्हणजे मला एवढे जन्म मिळणार ते साधना करण्याकरताच मिळणार, हा आनंद झाला बरं का त्याला. हा, एवढे जन्म मिळणार म्हणजे मला साधना करण्याकरताच मिळणार. एक जन्म झाला की दुसऱ्या जन्मात साधना, दुसरा जन्म काय तिसरा, एवढा साधना करण्याकरता एवढे जन्म मला मिळणार आणि मग देव भेटणार. त्याला फार आनंद झाला. आपली कथा संपली. हा, जर देव भेटण्याकरता, सगुणाचा साक्षात्कार होण्याकरता हा एवढी दीर्घकाल साधना करावी लागते. तेव्हा आम्हा तुम्हाला झालेला हा अध्यास एका तासात, एका जन्मात, एका वर्षात कसा जाईल? पहिल्यांदा तो पटला पाहिजे, बुद्धीला मान्य झालं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून अध्यास प्रकरण फार कठीण आहे. स्वतंत्र ग्रंथ आहे त्याच्यावरती, अध्यास भाष्य म्हणून, काय शंकराचार्य लिहिले स्वतंत्र अध्यासाचंच वर्णन, एवढा मोठा ग्रंथ आहे. त्यातला थोडासा विचार इथं मांडलाय. हा, पण तो अध्यास या शब्दाचं काय? हा, पहिल्यांदा आपल्याला खऱ्याच्या ठिकाणी खोट्याचा भास झालेला आहे. खोटं खोटं कळलं पाहिजे आणि खरं खरं कळलं पाहिजे. पण ते कळत नाही. एकदा बुद्धीने एखाद्या वस्तूला धारण केलं की त्या बुद्धीचे झालेले संस्कार ते लवकर सुटत नाहीत ना, सुटत नाही. एकदा जर कपड्यावरती डाग पडला, कपडा फाटेपर्यंत डाग जात नाही बरं का. सामान्य डाग वेगळे, हा, पण एखादा डाग असा जर कपड्यावरती पडला तर कपडा फाटतो, कपड्याचा डाग जात नाही. लक्ष, म्हणजे सत्यत्वाची, आपल्याला जगत सत्यत्वाची जी भ्रांती झालेली आहे, हाच अध्यास आहे. हो, आम्हाला देव सत्य न वाढता जगत सत्य वाढतं, हाच अभ्यास आहे. देह सत्य वाढतो, देह संबंधी पदार्थ सत्य वाढतात. तो भरायला लागला चांगला, हलव जरा त्याला. कसं व्हायचं रे बाबा? ड्रायव्हरच्या शेजारी झोपणाऱ्या माणसांनी बसू नये. झोप येते ड्रायव्हरला. अभ्यास करणाऱ्याच्या शेजारी जर झोपणारा असेल तर कसं व्हावं? असो, विक्षेप आहे. जे दुसऱ्याला आलेली झोप त्यानं घोरणं म्हणजे आपल्याला विक्षेपच आहे. हो, तू झोपला आणि तुझ्या शेजारी घोरणार झोपला, तुला झोप लागेल? हा, म्हणजे तुझ्या झोपेला विक्षेप आहे की नाही? प्रतिबंध, विक्षेप म्हणजे प्रतिबंध. हो, तसा अभ्यासाला सुद्धा विक्षेपच आहे. हा, कीर्तन करायला सुद्धा विक्षेपच आहे झोपणाऱ्या माणसांचा. म्हणून सत्यत्वाची, जे पदार्थ सत्य नाही त्या पदार्थाला आपण सत्य मानलं. कसं मानलं? हा विचार चाललाय अध्यासाचा आपला. पण तो लवकर शिरत नाही. मग काय, समजून जेवढा सांगता येईल तेवढा सांगण्याचा आपला प्रयत्न चालू आहे बरं का. डोक्यात शिरत नाही लवकर तो. असं काय हे नाही की छिद्र पाडावा आणि आत सारावा, असा प्रकार तो नाही ना. समजूनच घ्यावं लागतो. आणि समजून घेण्याकरता पुन्हा पुन्हा त्याचा विचार करावा लागेल. ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले? देवाचे द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर जर देवाच्या द्वारात उभं राहून जर एक क्षणभर जर देवाचं नाव घेतलं तर चारी मुक्तीची प्राप्ती होते. चारी मुक्तीची प्राप्ती होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणलं, महाराज एक क्षणभर आमचं
मन स्थिर होईना आणि तुम्ही सांगताय काय म्हणले. महाराज म्हणले ठीक आहे ते सोडून द्या, मग अभ्यास करा त्याचा. आता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठंपर्यंत करा? मन स्थिर होत नाही तोपर्यंत करा. मन स्थिर होत नाही तोपर्यंत अभ्यास करा. हा, समजत नाही ना, कळत नाही ना, डोक्यात शिरत नाही ना, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करा, पुन्हा पुन्हा त्याचं मनन करा. म्हणून ते अध्यासाचा विचार चाललेला आहे. त्याच्याविषयी थोडस आपण चिंतन केलं. काय चिंतन केलं आहे तुमच्या डोक्यात? कुठंपर्यंत बोलू, काय चिंतन केलं तेवढं तरी डोक्यात पाहिजे ना. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अभ्यास केल्याशिवाय कसं 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 व्हायचं हो? बिनपगारी फुल अधिकारी. ऑफिसला गेल्यानंतर काल काम कुठंपर्यंत आलं तर काल तिथं लक्षात असते की नाही? का पगार आहे ना तिथं. नाही लक्ष ठेवलं तर कामावर होणार नाहीत. कालच्या गड्याने किती मीटर विणलं बघूनच पुढचं बघता ना. काल किती किती झालं, काय झालं कॅम्प्युटरवरती सगळं बघूनच पुढे असते ना. इकडं का हे तुम्ही वापरत नाही? काय नाम देवा? ग्रंथ वाचताना आपल्या लक्षात राहत नाही, मग आपण तिथं खून ठेवतोय. काय ठेवतोय? खून ठेवतोय. का काल कुठंपर्यंत वाचत आले लक्षात राहत नाही आपल्या. तेवढी बुद्धी आपली तीक्ष्ण नाही आहे. हा, म्हणजे एका मुलांनी काय केलं, लहान होतं, ह्याच्या वयाचं होतं. ते काय करायचं, रोज आजोबा वाचायला लागले की ती खून जिथं गाठली त्याच्या मग 5 पानं मागावून ठेवायची. त्यांनी वाचायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा ती 5 मागावून ठेवायची. बरोबर, असं मागच आणायचं. एकाने का हो म्हणले, रोज नवीन नवीन विषय येतो, अजून ग्रंथ संपत नाही म्हटला. रोज त्या ग्रंथामध्ये नवीन नवीन विषय येतोय, अजून ग्रंथ संपत नाही. काल काय वाचलो हे त्याच्या डोक्यातच राहत नव्हतं. तेव्हा त्या रोजचं वाचलेलं नवीनच वाटायचं, नवीनच वाटायचं. हा, असं आयुष्यभर जरी ग्रंथ वाटला तर काय कळणार आहे? थोडस तरी बुद्धीला ताण द्यायला पाहिजे का नको? घरातली माणसं आपल्याला ताण देतात, लक्षात ठेवा. तेव्हा कुठं आपण जागेवर येतोय. काय बायको ताण देते की नाही बुद्धीला? बोलते की नाही? एवढं बोलून एवढं नाही केलं तर मला अक्कलच नाही म्हणते ती. आबरूच काढते आपली. तरी म्हणतो बाई तुझ्यासारखी मला गुणवान दुसरी मिळाली नाही, तूच भेटलीस म्हणतोय आपण सोडत नाही तिला. हा, थोडं तरी मागचं सूत्र कुठं थोडं तरी तुम्ही बोला नको. त्यासाठी कारण मीमांसा आपण पाहिजे. सजातीय वस्तुज्ञानजन्य संस्कार हे महत्वाचे. ते मागं गेलं, आता त्याच्या पुढे आलोय आपण. भ्रम होण्याचा जो संस्कार भ्रम होण्याच्या आधी जागा होतो त्याला अव्यवहारिक पूरक काल असं म्हणतात. आपण मागच्या पटात कुठंपर्यंत आलो त्याचं सूत्र आपल्याला सापडायला पाहिजे का नको? कुठंपर्यंत येऊन थांबलो आणि त्याच्या पुढे आता काय करायचं आहे एवढं तर बघायला पाहिजे का नको?
थोडं तर बघायला पाहिजे का नको? तुम्ही आता इथं येऊन किती मिनिटं झाली? खाली किती? 10 मिनिटं झाली नाही? हा, काय गोपा, 10 मिनिटं बसला तर का नाही? 10 मिनिटात बसल्यानंतर मागच्या पाठात महाराजांनी काय सांगले? हे बघा रे, पुस्तक काढा, बघूया काल मागच्या पाठात कुठपर्यंत आलो होतो. बघितलं? काय सुरुदास महाराज, कसं काय, कसा आपला अभ्यास व्हायचा? मागच्या पाठाला होतं ना तो, तेच आठवत नाही म्हणा पहिल्यांदा. मागच्या पाताल होतो की नाही हेच आठवत नाही पहिल्यांदा. होता का नाही? हा, तुझ्या तर लक्षात राह, ह्यांच्या राही ना, तुझ्या तर तू सगळ्यामध्ये बुद्धिमान माणूस, तुझ्या तर लक्षात राहू का नाही? यांच्या तर बुद्धीला थोडं ते प्रपंच तरुण गंज चढलाय रे तुला, तर तू आलिप्त आहेस, तुला तर मुके जरा. या सगळ्यांच्या वतीने तू तरी सांग काहीतरी. दोन शंका दुसऱ्या शंकेचं समाधान करून आपण पुढं थांबलोय तिथं. हा, हो, मुद्द्याला आलो आपण. हो, हा, मुद्द्याच्या अगोदरचा मुद्दा काय तर सापडायला पाहिजे का नको? मागच्या वेळी आपण चिंतनात इथंपर्यंत आलो, 6 वस्तू अनादी सांगितल्या. मी एवढं तर सांगाव का नाही? 6 वस्तू, हो, मी म्हटल्यानंतर हो सर. कारण शंका अशी उत्पन्न केली, अहंकारादी जे संस्कार आहेत, हाच अहंकार जागा होणं, हाच बंद आहे, हाच अध्यासाला कारण आहे, असा विषय चाललाय आपला, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? मग त्या अहंकाराचं वर्णन करताना हा अहंकार आला कुठून? अहंकार आला कुठून? अनेक जन्मापूर्वीच आहे. अनेक जन्मापूर्वीचा आहे कसा? त्याच्याविषयी शंका निर्माण झाली, त्याच्या शंकेचं निरसन मागच्या वेळी आपण केलं. शंका अशा, हो, हा जर नियम मानला तर प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला, त्याला संस्कार कुठला? त्याचे पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्याचे ज्ञानाचा अध्यास होतो, हा अध्यास संस्कार कोणता? अशी आमची शंका आहे. हा, तुम्ही पूर्वी पहिल्या जन्माच्या पूर्वी हा अहंकारादीचा संस्कार सांगितला, हा आला कुठून पहिल्या जन्माला? कारण अध्यासाचं लक्षण सांगत असताना इथं आपण आलोय की संस्कार हे कारण आहेत. ज्ञानाचा संस्कार, सादृश्याचा, असं माग आपण विचार करत करत आता आलोय, संस्कारावरती येऊन टेकलोय. हा, हे मला अभिप्रेत होतं ना. तो काय कामावर आले की बॅग टाकली, खाल्ली की झोपली, सकाळी उठली, आंघोळ केली की निघाली. कीर्तनातलं काय लक्षात ठेवू नका, पण पाठातलं लक्षात ठेवा ना. महाराज रागवलेलं लक्षात राहते, पण महाराजांनी सांगितलेलं लक्षात राहत नाही.
रागवलेलं लक्षात आलं. मी एकदा गाडीत बसताना मला महाराज रागवले होते, श्री गुरु साखरे महाराज. पहिल्यांदाच गाडीत बसायला गेलो, आपल्याला गाडीत बसायचं माहितीच नाही. आणि ते प्रीमियर गाडी होती फॅट, महाराज स्वतः चालवायचे एकटेच. पुण्यामध्ये जाताना कोणतरी विद्यार्थी घेऊन जायचे. आणि बसलो आणि ते दरवाजा ओढलो जोरात. अरे म्हणले खोलीचा दरवाजा नाही म्हटले, गाडीचा दरवाजा म्हणले, सावकाश सोडायचा असतो म्हटले. हा का जनावर आहेस का म्हटले. महाराजांच्या बोलण्याला बसत ते अजून लक्षात आहे बरं का. 35 वर्षापूर्वीच पाठातलं काही लक्षात नाही, पण ते लक्षात रागवलेलं. एवढे महाराज रागवायचे, जनावर आहे का म्हणले ते, आता दरवाजा लावता येत नाही. फार थोडीशी चूक झाली, ते फार रागवायचे महाराज. म्हणजे सुधारणा होण्याकरता बरं का, सुधारणा. पण ते सुधारणा होत नाही, पण ते तेवढंच लक्षात येतं रागवलेलं. घरात आपले पोराला आपण रागवतो, कशा करता रागवतो, सुधारण्याकरता. पण ते लक्षात ठेवते, मला अति रागवते बरं का, हा एवढंच लक्षात ठेवते. पण कशा करता रागवले ते लक्षात ठेवत नाही. ते रागवले माणसं येत नाही, ते रागवतं त्यांच्या नादाला लांब राहिलेलं बरं म्हणतात. रागवणं सुद्धा सहन करून अभ्यास केला पाहिजे, लक्षात ठेवा. संस्काराचा विचार मांडलाय. हा मागच्या जन्माचा ज्ञानाचा संस्कार हा अध्यासाला कारण आहे, अशी शंका निर्माण केली. आपण चिंतन करत करत आलो आणि ही शंका निर्माण करताना पुन्हा पूर्वपक्षाने मत केला, हो तुम्ही सांगता ज्यावेळी पहिला जन्म आपला झाला, ज्या वेळेला झाला त्यावेळेला, त्या पहिल्या जन्माच्या पूर्वी संस्कार आला कुठून, संस्कार आला कुठून. मान्य आहे अध्यासाला कारण संस्कार आहे, आम्ही मान्य केलं तुमचं. पण आमची शंका अशी आहे, पहिला जन्म झाला त्या पहिल्या जन्माला संस्कार आला कुठून, हे पहिल्यांदा आम्हाला सांग. शंका बरोबर आहे, चुकीची नाही आहे. शंका बरोबर आहे. तेव्हा याच्याविषयी समाधान सांगत असताना पहिला विचार मांडला की ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणाशी होते आणि या शंकेचे समाधान होणे अशक्य आहे असे वाटते. पण वेदांत सिद्धांतात असा आहे की आता ही शंका निर्माण झाली, आता या शंकेला काही उत्तर नाही असं पहिल्यांदा प्रथम दर्शनी लक्षात येतं बरं का. हा ज्यावेळी पहिला जन्म झाला त्यावेळी संस्कार कुठून, शक्यच नाही ना संस्कार. तेव्हा शंका विचारायला वाटते, याला उत्तर आता यांच्याकडे नाही, यांच्याकडे उत्तर आता नाहीये, अशी विचारण्याची धारणा होती बरं का. विचारणा कारण हा जो विचारणा हा काहीतरी कुबुद्धीनं विचारत नाही, समजून घेण्याकरता विचारणार आहे बरं का. जी शंका निर्माण आहे झालेली आहे गुरूंची परीक्षा पाहण्याकरता नाहीये, आपल्याला ते कळावं, निश्चयानं कळावं या हेतून ही शंका आहे बरं का. काही माणसं समाजामध्ये विचारतात ती शंका वेगळी. बुवाचा अभ्यास किती आहे विचारण्याकरता म्हणजे विचारतात, त्या शंकेला काय अर्थ नाही बरं का. सप्रमाण शास्त्राला धरून शंका असावी. म्हणून ही शंका विचारल्यानंतर बहुतेक लोकांना वाटतं अभ्यासाला याला बहुतेक शास्त्रामध्ये उत्तर काय नाही, पण याचा शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. आणि तो विचार मांडत असताना असा विचार मांडलाय म्हणून ज्याच्या मनामध्ये हे शास्त्राचे संस्कार नाहीत त्यालाही वाटतं बहुतेक याला उत्तर काय नाही. पण ज्याला काही शास्त्राचा संस्कार आहे त्याला मात्र याची जाणीव होईल, याला कुठंतरी शास्त्रामध्ये उत्तर असलं पाहिजे. पुन्हा संस्कार मांडत असताना, संस्काराचा विचार मांडत असताना त्याला 6 पदार्थ अनादी सांगितले आणि ते अनादी रूपाने त्याची संगती लावलेली आहे. कोणते 6 ठेवले लक्षात?
जीव ईश्वर भेद. हम्म. 6 पहिलं कुठलं? ब्रह्म. दुसरं अविद्या. हा, त्या दोघांचा संबंध 3 झाले. त्यानंतर जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद. 3 लक्षात ठेवायचं. ब्रह्म, अविद्या आणि यांचा संबंध हे लक्षात राहतं. एवढं हे तिन्हीची यादी इकडे करायची यांची, आणि या तिघांची यादी इकडे करायची. जीव, ईश्वर आणि भेद. त्याच्यामध्ये ईश्वर आणि ब्रह्म आणि अविद्या हे 2च आहेत, पण या दोघांचा संबंध. ब्रह्म अनादि आहे, अविद्यानाम कंसात माया अनादि आहे, आणि हे दोघं एकत्र आले, या दोघांचा संबंध आला. हा संबंधही अनादि आहे. दोघांचा संबंध अनादि आहे. त्यानंतर जीव आणि ईश्वर. जीवही अनादीच आहे, ईश्वरी अनादीच आहे. ईश्वर आणि जीवाचा भेद निर्माण झाला, हा भेदही अनादि आहे. एकीकडे संबंध ठेवायचा लक्षात, आणि एकीकडे भेद लक्षात ठेवा. असं काही गोष्टी लक्षात ठेवत जा. सूत्र आहेत ना ती सूत्र लक्षात ठेवलीच पाहिजेत. गणित सोडवायचं म्हणलं की पाडे पाठच पाहिजेत. तसं हे 6 गोष्टी तुम्ही 6 गोष्टी लक्षात ठेवला ना, तुम्हाला ती बुद्धिमान जरी माणूस भेटला ना, तुम्हाला हे उत्तर दिल्यानंतर तो गप्पच बसला पाहिजे. तो गप्पच बसला पाहिजे बरं का. ही पोरं काय अडाणी नाहीत बरं का म्हणणार ते. ब्रह्माचा आणि मायेचा संबंध. पहिल्यांदा ब्रह्म अनादि आहे, कधी निर्माण झालं माहिती नाही. माया सुद्धा कधी निर्माण झाली माहिती नाही. काय अमुक अमुक तारखेला, अमुक अमुक महिन्यात, अमुक अमुक वर्षापूर्वी ती जन्माला आली, तिची जयंती करावी. कुठं होते मायेची जयंती? कुठे ब्रह्माची जयंती होते? जी उत्पन्न झाले नाहीत त्यांची जयंतीच होत नाही हो. जी उत्पन्न झाले, काय उचापत्या केल्या, त्यांची जयंती. या दोघांचा संबंध आला. का संबंध सांगितलं तिथं? अविद्याना मायेचा आणि ब्रह्माचा संबंध आल्यामुळं जगत उत्पत्ती झाली. जगत उत्पत्ती झाली, या दोघांचा संबंध आला. कधी आला काही माहित नाही. किती वर्षापूर्वी आला काहीच माहित नाही. कुठं आला काहीच माहिती नाही, कोणालाच माहिती नाही, सांगताच येत नाही ते. आणि या दोघांच्या संबंधापासून या जगताची निर्मिती झालेली नाही. म्हणते ब्रह्म कधी उत्पन्न झालं ते माहिती नाही, ती माया कधी नाम अविद्या उत्पन्न झाली हे माहिती नाही, आणि त्या दोघांचा संबंध कधी आला हे माहिती नाही. माझं लग्न झालं 26 वर्षापूर्वी, म्हणजे संबंध आला पत्नीचा आणि माझा. पण ब्रह्माचा आणि मायेचा संबंध कधी आला काहीच माहिती. कधीच त्याचा कालच निश्चित सांगता येत नाही. त्याला पहिल्यांदा अनादि म्हणतात, ते लक्षात ठेवा. कालच सांगता येत नाही. तसं जीव आणि ईश्वर, जीव आणि ईश्वर, जीव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद निर्माण झाला. जीव कधी निर्माण झाला हे माहिती नाही, आणि ईश्वर कधी निर्माण झाला माहिती नाही. मग दोघांमध्ये भेद निर्माण झाला. जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा. जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा. दोघांमध्ये कोणीही अभेद मानायला तयार नाही. अभेद मानायला तयार नाहीये. आपण त्याची मग जीवाचं लक्षण आणि ईश्वराचं लक्षण पाहिलं. सर्वज्ञ आहे, अल्पज्ञ आहे, व्यापक आहे, परिच्छिन्न आहे. बरोबर आहे. असं केलं. भेद कसा निर्माण झाला हे लवकर जुळत नाही लक्षात. भेदाची भावना आहे दोघांमध्ये. त्याचं सर्वज्ञत्व सांगितलं. जीव सुद्धा आम्ही अल्पज्ञ मानतो का? आपल्याला अल्पच ज्ञान आहे, अधिक नाही आहे. गुरुवारी साखरे महाराज विनोदानी म्हणायचे बरं का. ते म्हणायचे तुमचं लग्न झाले ना, हो, प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रपंचाची बारकाईने करताना
हो, मग तुम्हाला एक प्रश्न आहे म्हणायचे, तुमच्या बायकोच्या हातात बांगडे किती आहेत सांगा. तुमच्या बायकोच्या हातात. ते मला महाराज मी येताना काही मोजून आलो नाही म्हणाला. अरे मोजून आला पण बायकोच्या सानिध्यात राहतो का नाही, बायकोच्या सानिध्यात राहतो तर बायकोच्या हातात किती बांगड्या आहेत, बँकेत किती बॅलन्स आहे सांगतो का नाही. हा? म्हणजे आपल्या बायकोच्या हातात किती बांगड्या ते आपल्याला कळत नाही. कुठं बुद्धी आपली पुरायची हो. सुरदासला पटला आमच्या वेळा. किती किती बुद्धी आपली मर्यादित आहे. ती गोष्ट सांगितली. देवाने 16,108 बायका केल्या. प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी होती. किती? प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी. ते आपल्याला काही गणित करायचं नाही. पण त्यात एक जांबुवंती, तिला मुलंच नव्हतं. तिला मुलंच नव्हतं. आणि ती बसली होती चिंताग्रस्त. आणि एकदा नारदांना वाटलं आपण देवाला भेटायला जावं. देवाला भेटायल्यानंतर देवाने विचार केला, आज कोणाच्या महालात जावं, जांबुवंतीच्या महालात जावं असं नारदांना वाटलं. गेली जांबुवंतीच्या महालात. जांबुवंती चिंताग्रस्त बसली होती. नारद आल्यानंतर आनंद झाला. यामध्ये नमस्कार केला, आदरातिथ्य केलं. का म्हणलो, का चिंता करताय म्हणलो. हो, का चिंता करायची गरज आहे म्हणले. का? अहो देव तुमचा पती आहे. हो काय नारदा सांगावं, मला मुलगा नाही. अहो तुमच्या इतर सवतीच ना, त्यांना मुलं, तोच मुलगा आपला मानायचा असतो म्हटले. तोच आपला मुलगा मानायचा असतोय, नाही म्हणून दुःख मानायचं नसते म्हटले. शास्त्रामध्ये असं वर्णन केले, आपल्याला जर मुलगा नाही झाला तर दुसऱ्या भावाला झाला तर तो आपलाच मानायचा, निपुत्रक आपण समजू नये असं शास्त्रामध्ये वर्णन केले बरं का. मला मुलगा नाही म्हणून चिंता करत नाही, आपल्या भावाला आहे ना तो आपलाच मुलगा आहे अशाच भावनेनं राहायचं. म्हणजे 16,108 बाकीच्या ना मुलं आहेत ना, ती तुमचीच आहेत की, दुसरी कोणाची नाही. म्हणजे मला कुठं आहे म्हणते. मग काय उपाय आहे का म्हणजे देवाला विचार. म्हणजे त्यांना काय माहिती नाही म्हणले. यातलं त्यांना काय यातलं माहिती नाही. असं कसं म्हणले, सगळं त्यांना माहिती असते म्हणले. नाही म्हणले, तुम्हाला काय, मला माहिती आहे म्हणले. तुला मी उपाय सांगतो, मला तुम्हाला आता सांगायचं नाही. मला त्यातला एक बारकावा सांगायचा तुम्हाला, सर्वज्ञता. उपाय सांगितला आणि तो उपाय तुम्हाला करून चालणार नाही, तुमच्या नवऱ्याने केला पाहिजे म्हणले. तुमच्या नवऱ्याने केला पाहिजे म्हणले. ते ऐकतील तुमचं म्हणले, करतील म्हणले. झालं, सगळं सांगितलं. नारद तिथून उठले, उपाय सांगितला आणि देवाला भेटायला आले. देवाला भेटायल्यानंतर या बसा वगैरे झालं. सगळं नारद सांगायला सुरुवात केली. म्हणजे नारदा सगळं मला माहिती आहे, तुम्ही सांगू नका म्हणले. हो 16,108 आहेत, जांबुवंतीला मूल नाही हे मला माहित आहे, तुम्ही सांगायची गरज नाही म्हटले. 16,108 असून कुणाला काय नाही, कुणाला काय कमी आहे त्याला माहिती होतं. तिने काय काय उपाय केले नारदा हे मला माहिती आहे म्हटले. उपास तपास काय काय सगळं मला माहिती आहे. मग तुम्ही काय उद्योग केला म्हटले. काय नाही म्हणजे उपाय सांगून आलो म्हटले. तुम्ही तिथे गेला, काय काय उद्योग केला. आता देवाने विचारलं सगळं, ते काय तुम्ही गेला तिथं काय सांगितलं ते सांगितलं, हे मला सुद्धा कळालं बरं का. तुम्ही आला, तिला भेटायला गेला, चौकशी केली, मुलं नाही, मुलगा होण्याकरता काय करायला पाहिजे, तो कोण करायला पाहिजे, मीच करायला पाहिजे असं सांगितलं ना तिला. म्हणजे कथा संपली. एवढा तो सर्वज्ञ आहे. आम्हाला कशाला जुळत नाही म्हणून इथं ईश्वर आणि जीवामध्ये भेद आहे. हा भेद कधी निर्माण झाला माहिती नाही. याचा करता मी सांगितलं हा दृष्टांत.
जीव कुठं आणि ईश्वर कुठं शक्य आहे का? लोकाला सांगितलं, अरे तू देव आहेस. अहो देव आहेत, मला काम केल्याशिवाय पोट भरता येत नाही, त्याला काही न करता खायला मिळतंय, मी कसा देव असेल म्हणतात लोक. त्याच्यात आणि माझ्यात भेद आहे. देव वेगळा, मी वेगळा, भेदच आहे. अनादी कालापासून आहे. ज्यावेळी जीव आणि ईश्वर निर्माण झाले, जेव्हा झाले तेव्हाच भेद जन्माला आला. जेव्हा ब्रह्म आणि अविद्या माया जन्माला आली, त्याच वेळी दोघांचा संबंध निर्माण झाला. या साई गोष्टी अनादी आहेत बरं का. कधी काल तो सांगता येत नाही असं शास्त्रामध्ये वर्णन केले, शास्त्रामध्ये बरं का. कारण अनंत वेळा सृष्टीची उत्पत्ती झाली आतापर्यंत. सृष्टीची उत्पत्ती अनंत वेळा झालेली आहे. एका काय आहे नाथमनांच्या हरिपाठाला प्रमाण, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे. पाहे तुझी. किती वेळा तरी सृष्टी निर्माण झाली, किती वेळा तरी सृष्टीचा नाश झाला, काय नोंद आहे कोणाकडे? आहे का? किती बिंब आणली, नोंद आहे का नाही? किती बिंबावरती किती मीटर तागे, किती तागे झाले, नोंद आहे का नाही? किती वर्षापासून हिशोब आहे? जेव्हापासून कारखाना सुरू झाला तेव्हापासून. म्हणजे आणि हे जगत निर्माण केलं त्याने लिहून कुठे ठेवलं असेल? लिहून ठेवलेलंच नाही, ते ठेवताच येत नाही. ठेवताच येत नाही. त्याच्याजवळ सुद्धा नोंद नाही आहे. काय म्हणजे त्याचा निश्चित काल कोणताच सांगता येत नाही या 6 गोष्टीचा, म्हणून त्याला अनादी म्हटलेलं बरं का. ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्या अनादी आहे हे शास्त्र सांगतं. इथं पहिल्यांदा आपल्या अंतःकरणामध्ये संदेह असता कामा नये. ह्या तुम्ही गोष्टी मानल्या तर तुम्हाला संपूर्ण जगताची संगती लागेल. ह्या जर गोष्टी नाही मानल्या तर तुमची संगती लागणार नाही. जरी डोक्याचं खोबरं झालं तरी कळणार नाही. कळणार नाही. ह्या गोष्टी मानाव्याच लागतील. मानल्याशिवाय व्यवहारच होत नाही. पूजा करायची आहे सत्यनारायणाची. काय पूजा करायची? सत्य सगळं साहित्य सांगतात आणायला भटजी. सत्यनारायणाची मूर्ती म्हणून तिथं कृष्णाची मूर्ती ठेवून पूजा, पण पहिली पूजा गणपतीची करावी लागते. गणपतीची पूजा करण्याकरता तिथं सुपारी ठेवावी लागते. सांगावं लागतं या सुपारीला गणपती समजून पूजा करा. म्हणजे सत्यनारायणाची पूजा करण्याच्या आधी कोणाची पूजा करावी लागते? आणि तो गणपती म्हणजे कोण? ती सुपारी आणली कुठून तुम्ही? दुकानातून आणली, बरणीतून आणली, त्यानं पुढीतून बांधून दिली. कुठं गणपती पुढीत असतोय, कुठं बरणीत येतोय? तो कुठं विकायला ठेवला असतोय? विकत मिळतोय? पण भटजी सांगतात याची गणपती म्हणून पूजा करा. त्या सुपारीला गणपती मानावं लागतं. कोणा मी मानतच नाही, तुझी पुढची पूजा होणारच नाही. पुढच्या होणारच नाही. त्या सुपारीला गणपती मानावं लागतं. त्याला हराटी घालावं लागते 21 काड्याची मोजून. त्याला एक खोबऱ्याची वाटी एवढा गोळाचा कडा ठेवावा लागतो. एक तांबड फुल ठेवावं लागतं. दक्षिणा ठेवावं लागते कुठे? सुपारीला. ती त्या सुपारीला गणपती मानून पूजा केल्याशिवाय पुढची पूजाच होत नाही. सुपारी म्हणजे गणपती आहे का? पण मानावं लागतं का नाही? कोण सांगतं? हवालदार? ब्राह्मण सांगतो. ब्राह्मण सांगतो म्हणजे का पदरच सांगतो? शास्त्राला धरून. जर आपल्याला सत्यनारायणाची पूजा करण्याकरता जर गणपतीला सुपारीला गणपती मानावं लागतं, तर अध्यासाची सिद्धी होण्याकरता हे 6 पदार्थ मानावेच लागतात. हा मुद्दा. हे 6 पदार्थ अनादी मानल्याशिवाय तुम्हाला अध्यासाची संगती लागणारच नाही. एका पावलानं पुढे चाललोय, लक्षात ठेवा. माझा प्रयत्न आहे, तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही, पण तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. जेवढं
पटवून देता येईल तेवढं पटवून देण्याचा मी प्रयत्न करतोय. हा म्हणून श्री गुरु साखरे महाराज म्हणायचे, समजेपर्यंत सांगायची जबाबदारी आमची, 1000 वेळा सांगायची जबाबदारी माझी म्हणायची महाराज, पण लक्षात ठेवायची एकदा जबाबदारी तुमची. तुम्हाला समजत नाही ना, 100 वेळा सांगून समजत नाही, 1000 वेळा सांगतो म्हणायचे. हा पण सांगितलेलं लक्षात ठेवायची जबाबदारी तुमची. 1000 समजेपर्यंत सांगायचं. तसं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला पुढं पळायचं नाही. काय आयुष्य संपल, ग्रंथ संपायलाच पाहिजे असं काय नाही आपल्याला. आपल्याला कुठं पदवी मिळायची नाही, आपल्याला काय कुठं कीर्तन करायची नाहीत, आपल्याला मुक्त व्हायचंय. आणि मुक्त होण्याकरता समजून घेतलं पाहिजे. नाही मुक्त होता आलं तर कमीत कमी काय खरं आहे काय खोटं आहे एवढं तरी कळालं तरी आपल्याला दुःख पचवता येईल ह्या जन्मात. काय दुःख जरी निवृत्त करता नाही आलं तर दुःख पचवण्याची जरी शक्ती आपल्याला जन्मात प्राप्त झाली पुष्कळ आहे. म्हणून तो अभ्यास केला पाहिजे बरं का. मग त्याकरता मी पुन्हा मी मागं थांबलोय, पुढे गेलो नाही. 11 वाला आलोय, मला माहिती आहे. आपलं हेडिंग 11 आहे. पण मला माहित आहे मागचं सांगितलेलं तुमच्या लक्षात नाही, बरं सांगितलं तर तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्हाला विचारलं तुम्हाला उत्तर देता येत नाही, म्हणून तुम्हाला रागवूनही अति चालणार नाही का. फार रागवला आणि तुम्ही उद्या याचीच बंद झाली तर अवघडच ना. मी सांगायचं कोणाला. तुम्हाला सांगण्याच्या निमित्त माझा एक अभ्यास होतो ना. माझा फायदा याच्यामध्ये फार बरं का. फार फायदा आहे. कीर्तनाचा वेगळा हा फायदा फार वेगळा आहे. एखादा सिद्धांत जर आपल्याला जर कळाला ना, किती रुपये दिले तरी तो आनंद होत नाही बरं का. म्हणून अभ्यास त्याचा केला पाहिजे पुन्हा. म्हणून मी त्या मुद्दाम थांबलो इथं. मी आलो बसलो, तुम्हाला मी बोलवलं नाही, मी इथं 10 मिनिटं बसलो. मला माहिती आहे आता क्रम आहे. आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मागचं काय सांगितलं काय केलं हे विचारलं पाहिजे गुरुजींनी, असा नियम आहे. तुम्ही काय केलंच नाही आता तुम्हाला सांगत नाही म्हणून आपण देऊनही चालत नाही ना. आपणच आता माघार घ्यायचा आणि आपणच तो पुन्हा विषय पक्का करायचा, आपणच पुन्हा पक्का विषय करायचा. म्हणून मी थांबलो, म्हणलं आपण हा विचार मागच्या वेळी थोडासा केला, आणखी याच विचार आपण थोडा समजून घेऊ. म्हणून हे 6 पदार्थ अनादी मानलेले आहेत. म्हणून ही 6 स्वरूपता अनादी आहेत. या 6ची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. उत्पत्ती होत नाही. अहंकाराधिकांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली आहे. अहंकाराधिकाची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून अनादी नसले तरी प्रवाह रूपाने अनादी आहेत. हे वाक्य मात्र लक्षात ठेवावं लागलं आपल्याला बरं का. आता यांच्या संबंधातून आता अहंकार जागा झाला, म्हणजे अहंकार म्हणजे सत्यत्वाची बुद्धी निर्माण झाली. अहंकार म्हणजे काय, मला जे येतं तेच खरं, मी म्हणतो तेच खरं, हे अहंकाराचं स्वरूप आहे ना. नाही यांना काय स्वरूप होतंय, मी कुठला राग म्हटलं मला माहिती आहे ना म्हणतो. बरोबर नाही. ह्यांना काय बोल कळतोय, मी कुठला बोलावं झालं मला कळते नाही. अहंकार. मी तुम्हाला हे आता मला रागाची माहितीच नाही, पण तुम्ही मला रागाची माहिती, मी संगीत विशारद झालो, उगाच फुकट झालोय. हम भी कुछ अहंकार आहे. मी सांगतो तेच खरं आहे. तसं जिथं सत्यत्वाची बुद्धी धारण झाली तो अहंकार उत्पन्न झालाय, पण तो कधी झालाय सांगता येत नाही. पण तो प्रवाह रूपाने अनादी आहे. एवढं वाक्य तर लक्षात ठेवायचं. ब्रह्मस्वरूपानेच अनादी आहे, माया स्वरूपानेच अनादी आहे, जीव स्वरूपानेच अनादी आहे, ईश्वर स्वरूपाने अनादी आहे. आणि त्या दोघांचा संबंध आणि हा दोघांचा भेद हाही स्वरूपातच अनादी आहे. पण अहंकार हा उत्पन्न झालेला आहे ना. हा स्वरूप नाही आहे.
पण निर्माण झालेला असला तरी कधी निर्माण झाला हे माहिती नाही. मग तो प्रवाह रूपाने अनादीच आहे. जेव्हापासून निर्माण झाला तो प्रत्येक जन्मामध्ये तोच आहे, तोच. म्हणून आपण विचार करून गेलो, मागच्या जन्मातले शाने मेले, ह्या जन्मात दुसरे शाने आले, दुसरे शाने मेले, पुन्हा तिसरे आले. शाने नावाचा जो संस्कार आहे तो प्रवाह रूपाने आहे. व्यक्ती निघून गेली. त्या जन्मातला शाना वेगळा, ह्या जन्मातला शाना वेगळा, त्या जन्मातला चोर वेगळा, ह्या व्यक्ती भिन्न असेल, पण त्याच्यामध्ये असलेला संस्कार चोराचा तो सत्यच आहे, अनादी रूपाने, प्रवाह रूपाने. आणि प्रवाह रूपाने अनादी मानावं लागतं, तर संगती लागते, तर संगती लागते बरं का. म्हणून हा प्रवाह रूपाने अनादी आहे, उत्पन्न झालेला आहे. तो स्वरूपता नाही आहे. उत्पन्न निर्माण झाला, पण कधी निर्माण झाला माहिती, पण या जन्मातला अहंकार, हा देह पडला की अहंकार शिल्लक राहतो. तो कुठं राहतो, तो पुढे विचार मांडलाय. तो सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी राहतो, स्थूल शरीराच्या ठिकाणी राहत नाही. आणि सूक्ष्म शरीर हे प्रत्येक जन्मामध्ये एकच असतं. स्थूल शरीर बदलतं बरं का, स्थूल शरीर बदलतं, सूक्ष्म शरीर तेच एकच असतं, एकच असतं. तुम्ही प्रवासाला निघाला लांबच्या, गाड्या बदलत चला, गाड्या बदलल्या पण माणूस तोच आहे. गाड्या बदलल्या, घरं बदलली पण माणूस तोच आहे. कपडे बदलली पण शरीर तेच आहे. आतापर्यंत जन्माला आल्यापासून किती डझन कपडे झाले रे, आहे गणित? शरीर तेच आहे बरं का. पूर्वी लहान होता, आता मोठं झालं, पण शरीर तेच आहे. कपड्यावरती संस्कार झाले नाहीत, कपड्याचे संस्कार शरीरावरती झाले. आणि शरीरावरती, स्थूल शरीरावरती झालेले संस्कार ते अंतःकरणावरती झाले ना, सूक्ष्म शरीरावरती झाले. तेव्हा ते 5 वर्षापूर्वी कपडा घेतलेला चांगला होता बरं का, हे कोण सांगतंय? हे शरीर सांगत नाही, याला काय कळत नाही. याला गोंगडं घातले तर सारखंच, आणि वाकळ घातले तर सारखंच, आणि टेरिव कार्ड घातले सारखंच, पण याचे संस्कार मात्र सूक्ष्म अंतःकरणावरती होतात. ते लक्षात ठेवतंय बरं का सगळ्यांना. लग्नात असा शालू नेसला होता, कोणावर संस्कार झाले? सूक्ष्म शरीर, अंतःकरणावरती झाले. लग्न होऊन किती वर्ष झाली? 25 वर्ष होऊन गेली नाही का. कुठला शालू नेसला होता, त्या संस्कार 25 वर्षापूर्वीच आहे. त्यानंतर किती साड्या झाल्या काय माहितीये का? नाहीये. त्या सूक्ष्म शरीरावरती जसा पहिल्या जन्मामध्ये अहंकार जागा झाला, तो प्रत्येक जन्मामध्ये सूक्ष्म शरीर तेच आहे. ते अनादी रूपाने तेच आहे, फक्त स्थूल देह बदलत गेला. म्हणतो संस्कार अनादी आहे. हा संस्कार अध्यासाला कारण आहे असं इथं सांगायचं आहे बरं का. अध्यासाला कारण हे सांगायचं, लक्षात ठेवायचं. म्हणून सर्व वस्तूचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही, पण अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट नव्हता, पट नव्हता, चोर नव्हता, जार नव्हता, व्याघ्र नव्हता, सर्प नव्हता, शाने नव्हते, वेडे नव्हते, वगैरे सर्व वस्तू नव्हत्या असे नाही. सगळे होते, सगळे होते बरं का. मग घडलं काय? काही शाने मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. या प्रकारे करून सर्व वस्तूचा प्रवाह अनादी आहे बरं का. संस्कार रूपाने प्रवाह अनादी आहे बरं का. संस्कार आहेत. जागोजागी हेच अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी, अनंत जन्मामध्ये केलेले पुण्य म्हणजे संस्कारच ना पुण्याचा. जळतील पापे म्हणजे अनेक जन्माची पाप, संस्कारच आहे ना तो. चांगलाही संस्कार आहे, वाईटही संस्कारच आहे, पण अनेक जन्माचा आहे बरं का. तसं अनेक जन्मापूर्वी, अनादी कालापूर्वी हा संस्कार आहे. तेव्हापासून हा संस्कार आहे सत्यत्वाचा.
सत्यत्वाचा संस्कार आहे तो संस्कार नाहीसा होत नाही. म्हणून मी बोलून गेलो आरंभाला. काय बोलू लक्षात आहे तुमच्या? सूर्यदास काय बोललो आरंभाला? अध्यास गेला की जन्म मरणाचं दुःख संपलं. सत्यत्वाचा संस्कार संपला की आपलं सगळं संपलं. पण तो जात नाही लवकर ना. तो संस्कारच घालायचा. त्या ते संस्कारच अध्यासाला कारण झाले सत्यत्वाचे. अनादी कालापूर्वी झालेत. अनादी कालापूर्वी झालेत आणि ते अनादी रूपाने राहणारच आहेत. पुन्हा आपण घालवण्याचा प्रयत्न केला तर ते जाणार नाही, तर पुन्हा आणखी ते पुढे चालत राहणार. ते काय थांबत नाहीत संस्कार. एखाद्याला वाटलं हे जाणून घ्यावं आणि निवृत्त करावं, त्याला वाटलं तर त्याच्या जन्मातला संस्कार जाणारा, अध्यास जाणार. त्याला याच्याशी देणं घेणंच नाही, त्याला काय संबंधच नाही ना. बरोबर आहे का? म्हणून अध्यासाला, कारण आपण जी सत्यत्वाची बुद्धी निर्माण झाली, अहंकार हा संस्कार अनेक जन्मातला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं देह पडला, स्थूल देह पडला, पण तो संस्कार अनादी रूपाने तसाच पुढे चालत आलेला आहे. तसंच पुढं चालत आलेला आहे. अहो लोकांना विचारलं का हो हे तुम्ही करू नका, बळी देणं. हो आमच्या पिढ्यानपिढ्या चालू म्हणतात लोक. पिढ्यानपिढ्या संस्कारच आहे ना. नोंद आहे कोणाकडे? आमचा पजोबा मारत होता असं कुठं लिहून ठेवलेलं आहे? संस्कारच आहे की हो. पिढ्यानपिढ्या आमची परत आहे म्हणले. हे बळी दिल्याशिवाय गोंधळच घालता येत नाही. संस्कारच आहे की नाही? सत्यत्वाची हे करावंच लागतं म्हणतात. हे नाही केलं तर संसार होतच नाही. बघ करू नाही 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 करावंच लागतं म्हणतात. सोडायला तयार नाहीत माणसं. संस्कार आहे ना. असा संस्कार आपला सत्यत्वाचा झालाय. बरं का? म्हणून स्थूल देह पडतो पण दुसरे नवीन उत्पन्न होतात. याच प्रकारे करून सर्व वस्तूचा प्रवाह अनादी आहे. सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेत ज्या प्रकारे त्यांनी उदाहरण दिलं. कोणी शंका निर्माण करेल आणखी, मान्य आहे तुमचं. ज्या दिवशी सृष्टीचा प्रलय होतो, ज्या दिवशी सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळी संस्कार जातात कुठे? संस्कार जातात कुठे? अनादी आम्ही संस्कार मानला तुमचा सत्यत्वाचा. पण ज्या दिवशी सृष्टीचा प्रलय होतो त्या दिवशी प्रलय झाल्यानंतर काही एकही पदार्थ या सृष्टीच्या ठिकाणी नसतो. बरं का? काहीच नसतं. एकमेवा द्वितीय ब्रह्म, काहीच नसतं. मग त्यावेळेला संस्कार जातात कुठे? कुठे जातात हे संस्कार? त्यांनी आपला दृष्टांत दिला. सृष्टीच्या प्रलय कालातही ज्याप्रमाणे झोपेत ज्याप्रमाणे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तूच्या सवर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. झोपेचं उदाहरण दिले. झोपेचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, माणसाला झोप कधी लागते? हे उत्तर होय त्याचं. अरे झोप कधी लागते हो? हे उत्तर नवच त्याचं. माणसाला झोप कधी लागते? संध्याकाळी. त्या दिवसाचं कर्म संपल्याशिवाय झोप लागत नाही.
हा, आजच्या दिवसाचं संध्याकाळी कर्म संपल्याशिवाय झोप लागत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, हा, कर्म संपलं म्हणजे माणसाला झोप लागते, काहीही करावं लागत नाही. त्याला दैनंदिन प्रलय म्हणतात. दैनंदिन रोजचा प्रलय आपला. हा, झोपेत गेल्यानंतर आपला कोणाशी संबंध नाही, त्रिभुवनाशी संबंध नाही, आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असतो. मग गाढ झोप लागल्यानंतर दिवसभर केलेले संस्कार गेले कुठं? कुठे गेले? अज्ञानाच्या ठिकाणी ती लीन झाली. अज्ञानाच्या ठिकाणी लीन झाली. उद्या सकाळी उठल्या उठल्या कालचा संस्कार तुम्हाला काय फोन केला किती वाजता येणार? 10 वाजता. रात्री झोपेत तो संस्कार होता? रात्री तुम्हाला झोपेत वाटलं काय सकाळी 10ला जायचंय, सकाळी काय 10ला, असं कधी वाटलं का? आणि वाटलं तर झोपलाच नाही समजायचं ना. काल 10 वाजता याचा ठरलेला फोन, तो संस्कार झोपेत आहे का? दिसतो का? नाही ना. तो अज्ञानामध्ये लीन आहे. पण उठल्या उठल्या हे आपल्याला 10, 10:30ला, 9:30ला जायचं आहे, आवरलं पाहिजे. उठल्या उठल्या तो संस्कार जागा झाला का नाही? हीच उत्पत्तीची, जगताच्या आणि प्रलयाची पद्धत आहे. हा, दिवसाचं सर्व कर्म रात्री झोपल्यानंतर ते अज्ञानामध्ये लीन होतं. ते तिथंच राहतं संस्कार रूपाने. जाग झालं की लगेच संकल्प. तुम्ही बघा, मी झोपताना ते फोन, काय ते व्हॉट्सअप बंद करतो मी. हा, डेटा बंद करायचा. ते रात्री ठेवले टक 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 वाजत राहते. हो, कोणी कधी मेसेज पाठवतात. हा, ते चालूच असतं ऑनलाईन काय सतत. ते बंद करून ठेवायचं आणि सकाळी उठल्या उठल्या पटपट पट टक 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 लगेच सुरू यायला होते सुरुवात. पेंडिंग मधले सगळे. रात्रभर कुठं होते ते? ऑफिसमध्ये तुमच्या. बरोबर आहे की नाही? हा, सकाळी ऑन केलं की लगेच यायला सुरुवात होते. तसं आपलं संध्याकाळी कर्म थांबतंय, ऑफ होतंय. आणि सकाळी उठलं की ऑन होतंय. हा, तसं जगताचा प्रलय झाला की त्या अविद्येमध्ये, मायेमध्ये संस्कार ऑफ होतात. हा, आणि जगताची उत्पत्ती झाली की ते सगळे संस्कार ऑन होतात. बरोबर आहे की? हा, म्हणजे मला थोडं इंग्लिश यायला लागलं बोलायला. ऑफ आणि ऑन. माझं तुम्हाला नाही आलं तर तुमचं तरी मला यायला लागलं. झोपेत दृष्टांत दिलाय. हा, कालचे राहिलेले संस्कार अज्ञानामध्ये असतात. तसं या संपूर्ण सृष्टीचे संस्कार अविद्यानाम मायेमध्ये असतात. हा, उत्पत्ती झाली की सुरू झालं बरं का. हा, त्या मागच्या संस्कारावरती सगळं उभं राहतंय. नवीन नाही काय, नवीन काय नाही बरं का. हा, ते संस्कारच. हा, म्हणून जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात. त्याप्रमाणे सर्व वस्तू सवर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्वसृष्टीतील संस्कार कारण आहे. आणि सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासा संस्कार कुठला ही शंका संभवत नाही. कारण असतं ते संस्कार रूपाने राहतच शिल्लक. कुठून आला म्हणाय संबंधच येत नाही. आणि ते अविद्येत सुप्त रूपाने राहतच. बरोबर उत्पत्ती झाली की सुरू होतं कार्याला. हा, आणि ते मायेच्या ठिकाणी बरं का. हा, अविद्येच्या ठिकाणी. तसं आपल्या झोपेमध्ये अज्ञानामध्ये सगळं लीन होतं. सकाळी उठले की सगळं मागचं आठवतंय, कालचं आठवतंय की नाही? कोणाकोणाला फोन केले होते, किती वाजता यायचं, किती वाजता भेटायचं, सगळं आठवतंय की नाही? पण गाढ झोपेत त्याचा काही संबंध नाहीये. रोजचा आपला प्रलय आहे आणि रोजची उत्पत्ती आहे, सृष्टीचा आरंभ आहे. हा, तसं हे अनादी रूपाने आहे बरं का. हा, त्याचा निश्चित काल सांगता येत नाही. आणि या पद्धतीने हा संस्कार तिथं शिल्लक राहतो. म्हणून तो अनादी आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि तो संस्कार आहे हे आपल्याला विचारांती स्वीकारांतरी शंका शिल्लक राहत नाही. पहिल्या जन्मात संस्कार आला कुठून? आपला पहिला जन्मच कधी आपल्याला माहिती नाही. तुम्ही कुठला धरणार हो? त्यांनी उदाहरण दिले आपल्याला.
त्या उदाहरण आपण पाहून गेलो राटगाडग्याचं. ज्याने पहिलं बांधले त्याला माहिती ना, पहिला बांधलेला मेला की. ती गाडगी तेवढी राहिली. आता पहिलं कुठलंच माहिती नाही. ज्यानं पहिलं बांधलं तो राहिला नाही सांगायला. आता कुठलं जे आपल्याला पहिलं दिसेल ते आपण पहिलं मानायचं. पहिलं भरलं ते पहिलं भरलं बरं का गाडग. पण ते भरून वर आल्यानंतर पहिलं भरलेलं कुठलं सांगताच येत नाही बरं का. तसं हे संस्कार अनादी मानावे लागतात. कोणत्या पहिल्या जन्मात निर्माण झाले सांगता येत नाही. म्हणून ही शंका शिल्लक राहत नाही. परंतु या अनादित्वाचे ज्यास ज्ञान नाही त्याशी शंका होते. ज्याला हे अनादित्व पटत नाही, ज्याला हे मान्य नाही, त्याला मात्र ही शंका राहणार, त्याची शंका निवृत्त होणार नाही. आणि ज्याला हे मान्य होत नाही त्याच्या नादाला पण लागायचं नाही. व्यर्थ आपली वाचा क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा. व्यर्थ आपली वाचा शून्य असा जर कोणी विचार न करता आला, विश्वास नसेल, त्याला सांगायच्या भानगडी पडत नाही, बाबा मला काय त्यातलं येत नाही, ज्यांना येतंय त्यांना विचार म्हणून सांगायचं. कारण तो त्याची श्रद्धाच नाही ना. त्याला किती तुम्ही डोकं फोडून जरी सांगितलं तर त्याला ते मान्यच नाही. कारण त्याला हे मान्यच नाही. 6 पदार्थच तो मानत नाही अनादी पहिल्यांदा. त्याला सांगून का उपयोग आहे. मी कोणाला सांगाल यार ते ऐकण्याकरता प्रवृत्त झालाय, म्हणजे याच्या अंतःकरणामध्ये शास्त्राविषयी श्रद्धा आहे ना, विश्वास आहे. म्हणून अनादित्वाचे ज्यास ज्ञान नाही त्याशी शंका होते. रहाट गाडग्याच्या मालेस असलेल्या मडक्यात प्रथम कोणते या प्रश्नास माळेस प्रथम बांधले ते प्रथम असे कोणी उत्तर दिल्यास, माळ बांधते वेळी त्याला प्रथमत्व असले तरी माळ तयार होऊन फिरू लागली म्हणजे अमुक एक मडके प्रथम आहे असे सांगता येणे शक्य नाही. इतकेच म्हणता येईल की एकाच्या पुढील हे दुसरे, यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याचप्रमाणे एका अध्यासा पुढील दुसरा अध्यास असे सांगता येईल. वस्तुतः जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशी सांगावी लागते. अनिर्वचनीय म्हणजे तो पदार्थ खोटा आहे, पण कधी निर्माण झाला त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. प्रतीती येते पण तो पदार्थ नाहीये. काय त्याला अनिर्वचनीय म्हणतात. ब्रह्म आहे त्याला पण अनिर्वचनीय म्हटले, पण दुसरा त्याला शब्द आणखी बरं का. माया सुद्धा अनिर्वचनीय आहे, ती दिसत नाही, पण तिला मांडल्याशिवाय जगताची संगतीच लागत नाही. जगताची संगतीच लागत. शब्द काय वापरला इथं, जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशीच सांगावी लागते. असं कोण सांगतं? शास्त्र सांगतं, वेद सांगतं, उपनिषद सांगतात, पुराण सांगतात, साक्षात परमात्मा सांगतो. अनादित्वा निर्गुणत्वात परमात्मा यमव्यया. देवच बोलले गीतेमध्ये. काय सूरदास किती अध्यायात? देवाच्या शब्दात देवच बोलले. देवाला काय व्यापार करायचा होता? हे ज्ञान सांगण्याकरता देवाला सांगावं लागलं काय वास्तवता आहे ते. म्हणून जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशीच सांगावी लागते. ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्यास पुत्र, नातू, पणतू याची प्रतीती झाली. प्रतीती आणि तिचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेच आहे. म्हणून पुत्र, नातू, उपंतू हे एकाच क्षणी उत्पन्न होऊन त्याच्यामध्ये पूर्व उत्तरला हेतू आहेत असे मानावे लागते. त्याचप्रमाणे पूर्व अहंकार आणि त्याच्या ज्ञानाचा संस्कार, उत्तर अहंकार आणि त्याचे ज्ञानास हेतू आहे. या प्रकाराने सजाती वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो. असं आम्ही सिद्ध केलं असं ग्रंथकर्ते सांगतात. सिद्ध केलं, तुम्हाला पटवून दिलं, विचाराने पटवून दिलं. बळजबरी नाही. तुम्हाला मान्य असेल तर स्वीकार करा, नसेल तर सोडून द्या.
जन्म मरणाचं दुःख भोगा, हा भोगत. हा? हा, ज्याला हे पटत नाही, जन्मावे मरावे हेची बरे, तुमच्या वाट्याला हेच आहे, तुम्ही जन्मायचं आणि मरायचं, जन्माचं आणि मरायचं. तुम्ही या विचारण्याच्या भानगडीत येऊच नका, हे तुम्ही शिकूच नका, हे तुमचं कामच नव्हे. तुमचा माग लागला हा संसार तुमच्या वाट्याला असाच येणारा, हेच करत राहा तुम्ही, दुसरं काही करू नका. हा, पण विचारांचे मात्र या पद्धतीने आपल्याला स्वीकार करावा लागेल. पूर्व ज्ञानाचा संस्कार उत्तर जन्माला कारण आहे. आणि तो ज्ञानाचा अधिक त्या अहंकाराचा असा संस्कार रूपाने अनादि आहे. म्हणून संस्कारच मागचे या अध्यासाला हेतू आहेत. एवढं झाल्यानंतर पुन्हा त्या पूर्व पक्षाची शंका शिल्लक राहिल्या. पूर्व पक्षाची शंका राहिल्या. तो म्हणतो कार्याध्यास घडण्याकरता आणखी मी बोललो होतो ते 3 दोष कारण आहेत त्याला, प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण. याच्या ठिकाणी दोष असेल तर हे घडतं. आता ते दोष आहेत असं तो म्हणतो. हे दोष असतील तर अध्यास घडतो, नसेल तर घडणार नाही. किंवा सिद्धांत मताने सांगतात त्या दोषा वाचून हा अध्यास घडतो असं पुन्हा सांगायचंय. एका अंगाचा विचार सिद्धांत मताने प्रकट केलेला आहे. याचा विचार पुन्हा आणखी पुढे आपण करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.